मोफत वीज आणि हक्काचा रस्ता. मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून कोल्हापूरसाठी विकास कामांचा बूस्टर डोस. मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत पीएम सूर्यघर आणि मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते या योजना संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. सूर्य हा ऊर्जेचा अक्षय स्रोत असून सूर्यघर योजनेमुळे नागरिकांना शून्य वीज बिलाचा लाभ मिळेल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल असे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे असून जिथे शेतकऱ्यांची संमती असेल तिथे ही कामे प्राधान्याने हाती घेतली जातील. या मोहिमेचा प्रारंभ 19 एप्रिल पासून कागल आणि गडहिंग्लज परिसरातून केला जाणार आहे. मुश्रीफ यांनी या कामांसाठी आपल्या आमदार निधीतून 5 कोटी रुपये देण्याचे जाहीर केले असून CSR आणि जिल्हा नियोजनासह एकूण 14 विविध शासकीय योजनांतून या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी 8 दिवसांत रस्त्यांचे दर निश्चित करण्याचे आश्वासन दिले, तर दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याचे निर्देशही मंत्र्यांनी यावेळी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विशेषतः 2 महत्त्वाच्या गोष्टीबाबत बैठक झाली. एक, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद योजना, जी अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फार महत्त्वाची आणि त्यांच्या सोयीची जी योजना आहे ती 100% यांत्रिकीकरणावर करण्यासाठी शासनाने योजना जाहीर केलेली आहे आणि 15 स्त्रोतांमधून त्याला निधी उपलब्ध होणार आहे. 25 किलोमीटरचं एक क्लस्टर आहे. आता विधानसभेचे जे आमदार आहेत ते त्या विधानसभा मतदारसंघाचे समितीचे अध्यक्ष आहेत आणि प्रांताधिकारी हे सचिव आहेत. आणि आता येणाऱ्या 19 एप्रिलला अक्षय तृतीयेचा फार महत्त्वाचा सण आहे. त्या दिवशी आपण कागल विधानसभा मतदारसंघातून सुरुवात करायचं ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे सगळ्या अधिकाऱ्यांनी त्याचं नियोजन केलेलं आहे. आता त्या पद्धतीनं ते काम आम्ही सुरू करणार आहोत आणि एक चांगलं काम शेतकऱ्यांच्या दृष्टीनं या विधानसभा मतदारसंघातलं करण्याचा माझा हेतू आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि सर्व अधिकाऱ्यांनी विशेषतः तहसीलदार असतील सगळ्यांनीच अतिशय चांगलं मोलाचं सहकार्य करायचं ठरवलेलं आहे.